घेऊन येणार का साहेब? आता फरक पडेल आणि हा उद्योगधंदा हे सर्व जे आहे ना याला 5-10 वर्षाचा वेळ लागतो. आता जो 20चा तरुण आहे तो नाही येणार, 35-40चा आला कारण त्याला रोजगार नव्हता. हा जगताप साहेब फरक लक्षात घ्या. टीका करत असताना आपलं आकारमान काय झालं, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कुठे जाऊन पोहोचली किमान याची तर माहिती घ्या. जीडीपी 6.8 वरनं 7.2 वर गेला, याची तर किमान माहिती घ्या. टीका करत असताना आपण हे अर्थकारण का विसरताय? ठीक आहे. वोट चोरीचा मुद्दा वारंवार उपस्थित केला जात होता आणि मला याच्याबद्दलच सुनील मोदी यांना प्रश्न विचारायचा आहे की वोट चोरीचा मुद्दा हा बिहारच्या जनतेमध्ये परसीव्ह होताना दिसत नाहीये का? कारण इतका विरोधकांनी आरोप करून सुद्धा आता एनडीए 165 जागांचा आकडा सुद्धा ओलांडताय तिथं, तर वोट चोरीचा मुद्दा जनतेनं परसीव्ह केला नाही असं म्हणता येईल? नाही, मुद्दा महाराष्ट्राची जी इलेक्शन झाली आणि त्याच्यामध्ये जे लक्षात आलं त्याच्या आधारावर एनडीएच्या सर्व नेत्यांनी वोट चोरीचा मुद्दा मांडला. मी आपल्याला सांगतो की बिहारमध्ये जी महाराष्ट्रामध्ये चूक झाली किंवा महाराष्ट्रामध्ये जे लक्ष दिलं गेलं नाही ते बिहारमध्ये मात्र करेक्शन झालं असं माझं मत आहे. मी काही बिहारच्या आमच्या काही मित्रांची, राजकीय माझे मित्र आहेत, काही माझे पत्रकार आहेत, त्यांच्याशी मी अनालिसिसवर बोललो तर त्यांच्यामध्ये असं मत आहे की ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे बीजेपीनं महाराष्ट्रात केलं आणि त्याच्यावर आमचं नजर चुकली ते तिथं होऊ शकलेलं नाही. आता राहिला मुद्दा असा की इलेक्शन पूर्व 65 लाख मतदारांची नावं काढली, त्याच्यावर हायकोर्ट सुप्रीम कोर्टात गेले, सुप्रीम कोर्टात ती वेबसाईटवर जाहीर झाली, मग त्यातल्या काही 20-22 लोकांनी परत नोंदणी केले. जे 40-45 लाख नोंदवता आले नाहीत ते खरं कारण काय त्याचं अनालिसिस ग्राउंड लेवलवर केलं पाहिजे, त्याच्याबद्दल माझी माहिती नाही. पण आपल्या मताशी मी सहमत आहे की वोट चोरीचा मुद्दा हा या निवडणुकीमध्ये प्रभावशाली ठरला नाही. विरोधकांनी मांडलेले अनेक मुद्दे हे कदाचित मतदारांना पटले नसावेत किंवा त्यांच्यापर्यंत नीट पोहोचले नसावेत, त्याचा परिणाम आहे. किंवा जे महिलांना 10,000 रुपये निवडणूक पूर्वी दिलेत ती घरातनं पुरुष मंडळी देत नाही पण त्यांच्या अकाउंटवर मिळाले, त्याचा परिणाम वोट कन्वर्ट मध्ये झालाय का आणि त्याच्यामुळेच सरकार बनलंय का हे अनालिसिस करावं लागेल. ठीक आहे सुनील मोदी सर, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, त्यानंतर मी खणकरांकडे पण जाईल आणि जगतापांकडे पण जाईल. भाजपकडून नेहमी हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केला जातो. महाराष्ट्रात सुद्धा एक है तो सेफ है आणि बटेंगे तो कटेंगे अशा पद्धतीचे नारे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देण्यात आलेले होते, पण असं कुठलंही ध्रुवीकरणाचं राजकारण बिहारमध्ये भाजपकडून बघायला मिळालं नाही आणि ते न करता सुद्धा इतकं मोठं यश भाजपच्या पदरात पडतंय. नाही, भारतीय जनता पार्टीचे रणनीतिकार फार हुशार आहे. त्यांना माहित आहे की कुठं हिंदुत्वकरण करायचं, योगीना कुठं आणलं की पटेंगे तो कटेंगे म्हणायचं. बीजेपी मधले जातीचं जर कॉम्बिनेशन बघितलं तर त्यावेळी यांनी हिंदुत्व काढलं नाही, राम मंदिर काढलं नाही, बॉम्बस्फोट काढले नाहीत किंवा बटेंगे तो कटेंगे. योगींची भाषणं बघा, महाराष्ट्रातली बघा आणि बिहार मधली बघा. बिहारमध्ये त्यांनी एकच भाषण केलं, गुंडांना सोडणार नाही, आम्ही ते गुंडगिरी काढू, जंगल राज करू, पण हिंदुत्वाचा मुद्दा घेतला नाही. हे त्यांना माहित आहे की जर हिंदुत्वाचा मुद्दा घेतला तर बिहारची जनता हे मान्य करणार नाही. मी आणखीन एक अनालिसिस आपल्या समोर मांडू इच्छितो. एकच मिनिट मला द्याल का? बोला. लोकसभेच्या निवडणुकीमधला जो ट्रेंड होता बिहारमध्ये तोच ट्रेंड आज कंटिन्यू होताना दिसतोय आणि हे फार महत्वाचं आहे. लोकसभेमध्ये आम्हाला जर बिहारमध्ये 20-25 जागा मिळाल्या असत्या तर नरेंद्र मोदींचं सरकार हटलं असतं आणि तिथे एनडीएचं सरकार आलं असतं आणि बिहारने जो लोकसभेमधल्या जनतेने जो कल दिला तोच कल कंटिन्यू होताना दिसतोय असं मला दिसतंय. ओके, ठीक आहे. गणेश खणकर, तुम्हाला पहिल्यांदा तर मोदी यांनी मांडलेला मुद्दा पटतोय का? आणि दुसरी गोष्ट, तुमचा हिंदुत्वाचा मुद्दा बिहारच्या निवडणुकीत कुठे गायब झाला? बिहारमधले हिंदू सेफ आहेत का आणि एक आहेत का? कोण म्हणाल? म्हणजे मोदी साहेब, तुम्ही माझ्यापेक्षा वयाने किमान एक 20 ते 25 वर्ष मोठे आहात. नाही, माझं वय 51 आहे. मी काय म्हातारा दिसतो का तुम्हाला 60-70चा? खणकर म्हणतात, मला वाटत नाही तुम्ही. हा, मी 51-52 वय आहे. मी पुढचं सांगतो तुम्हाला आणि मी आपल्याला सांगतो, मी भारतीय जनता पार्टीचा मूळ कार्यकर्ता आहे.
तिथं काय चाललं बघून मग मी शिवसेनेत गेलेलो आहे. तुमचं अभिनंदन. आता तुम्हाला हे बोलल्या